कापुलती येतो हरी कापुलती येतो हरी क्षण भरी निवडिता तुमची मज लागली सवी ठाईची नवीन होगडी अनेके बोलावे ती फार बहु थोर नावडती तुमची मज लागली सवी ठाईची नवीन होगडी भाविके त्यांची आवडी मोठी भाविके त्यांची आवडी मोठी तुका म्हणे मिठी घाली जीवी तुमची मज लागली सवी ठाईची नवीन होगडी शिवगोडा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे बदता शिवनाम तयानवादी क्रोधका सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्यं ब्रह्मकी गौरी नारायण ओम नमो ज्ञानेश्वरा बरोबर करू नका करुणा करा दयाळा तुमचा पवन झालो चरा शरण शरण एकनाथ सद्गुरु कृपया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु कल्याणमूर्ति नमो सद्गुरु कृपया करुणकीर्ति दयानिधि कीर्तन होय श्रीशांती कीर्तन तेची वंदो श्री चरणाश्रय गुरूंचे ते नमस्कारोनी आता प्राप्त प्रसंगी भगवत चरित्रेचा हा कानाचा प्रसंग आपण आहे आणि त्याकरिता उपचार केली एवढं श्रीमान श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबा यांची चार चरणाचे असून या बोलणीमध्ये भाव सांगत असताना म्हणतात काकुलती येतो हरी क्षण भरी निगडिता भगवान परमात्मा आणि परमात्म्याचे एकनिष्ठ भक्त असलेली सवंगडी म्हणतात त्यांच्यामध्ये काही वाद आणि त्या सर्व गोपाळांनी विचार करून भगवंताला वेगळं केलेला परमात्मा काकुलती येतोय की बाबा तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही, तुमची मला सवय लागलेली आहे, मला वेगळं करू नका, तुमची मला लागलेली सवय आईची नवीन होगडी, तुम्ही नवीन नाही अनाथ युगाने युगाचे आहे आणि तुम्ही मला वेगळं करू नका.
या सर्व गोपाळाने विचार केला, सांगितलं आता तुला आमच्यात तरी घेणार. देवाने सांगितलं तुम्हाला अहंकार झालाय का काय कळत नाही. मला बोलवणारे की बोलावी ती फार बहुत, मला बोलवणारे अनेक आहेत पण मला ती आवडत नाही. तुमची आवड माझ्याशी आहे म्हणून तुमची सवय मला आहे. तुम्ही मला वेगळं करू नका. का तुलसी येतो घरी. सर्व गोपाळ सर्व गड्यांनी सांगितलं आमच्या कुणाचं काय दिसलं आम्हाला तुला सुरू वाटत. महाराजांच्या भाषेमध्ये भगवान परमात्म्याची जी स्थितीची वर्णन करत असताना सांगतात महाराज भाविकी त्यांची आवडी नव्हती. तुमच्यामध्ये भावुकपणा तुमच्यामध्ये भावना दिसली आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला सोडू शकत नाही. का म्हणे मिठी गाली जिवे अशी ही ऐकता आणि तुमची मज लागली सगळे असा परमात्मा काकुलती येतो असं सर्वांनी चिंतन या गोळणीमध्ये आहे. चिंतन आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की पहिला शब्द सांगायचा आहे की कीर्तन ऐकायसाठी तुम्ही आला तर तुमचं सांगितलेलं मला ऐकायला बोललेलं. विठाला आणि म्हणून शांत बसा. लहान लहान लेकरांची बडबड त्यांचं रडणं ते सगळं सपात पण शहाण्या माणसाची बोलू द्या. फक्त तुम्ही एवढंच करायचं शांत. त्याच्यापेक्षा बाकीचे आपण जास्त बोलतो त्याच्यामुळे गोंगाट होतो. शांत बसा. एक तास घराची ही हरिकीर्तन सेवा आपल्याला आणि स्वच्छ अंतःकरणाने परमात्म्याच्या चरणी समर्पित करायची. 7 दिवस झाले कीर्तन ऐकले. प्रत्येक महाराजांनी वेगळा वेगळा विषय त्या वेगळ्या वेगळ्या विषयाच्या संबंधाने तुम्हाला चिंतन दिलेलं आहे आणि खरोखर 7 दिवसाचे कीर्तन तुम्ही अगदी लक्षात ठेवलेले आहे. म्हणजे असं मी समजतो राहिले नसतील हे तुमचा भाग. कारण पहिल्या दिवशीचे महाराज आणि पहिल्या दिवशीचे कीर्तन असतं नामपूर स्वरूपाचा महिमा सांगायचा. ठीक आहे. पहिल्या दिवशीचं कीर्तन ऐकलं दुसऱ्या दिवशीचे महाराज आले म्हणजे रात्री कीर्तनाला सगळं कीर्तन लक्ष देऊन ऐकलं. म्हणजे ऐकलेलं रात्रीचं पहिल्या दिवसाचा आरंभाचं कीर्तन करता एखादा मुद्दा प्रमाण ओवी अभंगाचं काही चाल वगैरे लक्षात म्हणजे महाराज 4 वाजेपर्यंत सगळं कीर्तन तशाच तसं डोक्यामध्ये होत. आता काय झालं म्हणजे 4 वाजता हरिपाठ सुरू व्हायच्या अगोदर त्यांचं कीर्तन डोक्यातून काढलं. का म्हणजे तुमचं कुठं बसलं असतं. पहिल्या दिवशीचे महाराज दुसऱ्या दिवशी गेले. दुसऱ्या दिवशीचे आले. तिसऱ्या दिवशी तोच प्रसंग. चौथ्या दिवशी तोच प्रसंग. असा होत होत काला आला. आता काल्याचं कीर्तन काही डोक्यातलं काढायची गरज आहे का? आता पुन्हा कीर्तन आहे का संध्याकाळी? नाही. म्हणून हे कीर्तन लक्षात ठेवलं पाहिजे. एक बहादर म्हणला महाराज 7 दिवसाचे कीर्तन तरी रात्रभर डोक्यात ठेवले. काल्याचं तर संपल्या डोक्यातून काढावं लागलं. काल्याच्या कीर्तनाला इतकी गडबड का?
म्हणजे कोण देईल ते कुठं बसलं नील झाला विठाला मला सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की आपल्या स्मरणामध्ये काय हे फार महत्वाचं आहे. म्हणून 7 दिवस तुम्ही श्रवण केलेले आज काल्याचा प्रसंग आणि भगवंताची लीला श्रवण करायची. परमात्म्याने गोकुळामध्ये ज्या लीला थोड्या चोऱ्या केल्या त्याचं वर्णन म्हणजे हे काल्याचं परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार म्हणजे काल्याचं कीर्तन आहे. आपण पाहणार आहोत. विस्तृत चिंतनामध्ये लक्ष देऊ नये का थोडा अल्पसा परिहार 1 मिनिटाचा आपल्या मौजे डोंगाव मध्ये आणि भगवान शंभू महादेवाचं शे भव्य दिव्य मंदिर आणि पुरातन काली इथे प्रतिवर्षाप्रमाणे श्रावण दुसरा सोमवार वर्ष किती झाले अखंड सांगता चेतनेत नाही इतका पुराण आहे. वयोवृद्ध माणसं म्हणते त्यांना विचारलं कधीचा नामसप्ताह आहे. आमच्या लहानपणी सुद्धा चालूच होत. आता वयोवृद्ध माणसांनी एवढं उत्तर जर दिलं तर पुढच्याने नुसतं म्हणायचं दर प्रसादाला आम्ही हजर होतो. याच्यापेक्षा काही उत्तर नाही. ठीक आहे. असा पुराणा हा असलेला शंभू महादेवाचा भंडारा अखंड हरिनाम सप्ताह भगवत कृपेने साधू संतांच्या कृपा प्रसादाने आणि आपल्या परिसरामध्ये असलेली महान भगवत भक्त ज्यांनी महाराष्ट्र भारत देशाच्याही बाहेर संप्रदायाची प्रचाराची विचाराची ध्वजा आणि आचार संहितेसह या मानवी जीवनाला देण्याचं कार्य केलं अशी सद्गुरुचोक महाराज पूजनीय व्यंकट स्वामी महाराज पूजनीय वामन भाऊ महाराज भगवान बाबा जगत नारायण महाराज असे ईश्वर भारती महाराज असे महान संत अलग लक्षात. या संतांच्या आशीर्वादाने मा तुळजा भवानी मातेच्या कृपेने छत्रपती शिवरायांच्या या प्रेरणा विचारातून आणि त्यांच्या आशीर्वादाने हा उत्सव मोठा आनंद आणि सर्वांना भक्ती साधनेमध्ये रत करणार आहे. ग्रामस्थांचंच आयोजन नियोजन आणि ही सगळी गुणवान मंडळी इतके टाळ आपण म्हणलं का टाळ तरी थोडे जास्त असावं ते मध्ये दोन नाही का बाबा विषय पण किती गोड दिसतंय. किती छान खरोखर मृदंगाचार्य पीटी मास्तर तुम्ही फक्त जोरात हाणायचा पीटी मास्टर सुद्धा सुंदर आहे. आणि या सर्व महाराज मंडळीमध्ये अगदी माझ्या जीवाभावाचे माझे परम मित्र आमची भेट झालेली बरेच वर्ष झाले ठीक आहे. ज्या परम महाराष्ट्रातले कारण आम्ही बरोबर आळंदीमध्ये शिकायला होतो आणि त्यानंतर तर भेटीचाही
योग थोडासा दुरावतो. आपण आपल्या प्रांतामध्ये आपण आपल्या ह्याच्यामध्ये फिरत राहतो. आता आमचा नंबर आहे आणि तसेच ही महाराज मंडळी, आजोबा झेंडेकरी असतील, विनेकरी, तुळशीवाल्या मावशी, आपण सर्वच सात संगत करणारे सर्व मला वरिष्ठ आहेत आणि सर्वांच्या विषयी प्रीती आहे. आपण सर्वांनी ही असलेली कीर्तन रूपी सेवा, कीर्तन पुष्प परमात्म्याच्या चरणी समर्पण करायचंय. आपले मंडपवाले काका, त्यांचं सुद्धा हे सुंदर मंडप, साऊंड सिस्टम हे व्यवस्थित, आणि हा आपापसातला जिव्हाळा, हे प्रेम, याच खरं नाव आहे परमार्थ साधना. ते पुढे चॅनल वाले सोबत युट्यूब चॅनल आपलं तसं काय नसतं, कुणीकडं शिवराय गेले असतो. फक्त खेडेमेळे आणि समाधानी जीवन असावं. कळालं? संसारामध्ये समाधान माणसाला मिळते, पण मिळत असलेलं टिकत नाही, म्हणून तो अपूर्ण आहे. परमार्थामध्ये मिळत असलेलं मिळत मिळत राहतं नव्हे, तर मिळत असलेलं वाढत राहतं. शब्द सांगतो महाराजांचा तुम्हाला, वाढावया सुख भक्तिभाव धर्म तुला या प्रमाणामध्ये एवढा शब्द फार महत्वाचा आहे. ज्याला जीवनामध्ये सुख वाढावं वाटतं त्यांनी भक्ती पंथ बहु सोपा या मार्गाचा अवलंब करायचा. सरळ साधी गोष्ट व्यवहारात कळते, आणि ही गोष्ट सातत्याने समोर असून कळत नाही. खेद आहे मोठा. इथून आष्टीला जायचं म्हटलं, एखादा माणूस दुसऱ्या माणसाला म्हणतो, लवकर जाण्याचा रस्ता कसा आहे सांगा. दुसरा म्हणला, दोनच रस्ते आहेत, दोन्ही सारखेच. तो म्हणला, रस्ता असू द्या सारखा, पण लवकर कोणत्या वाहनाने जाता येईल हे सांगा. म्हणले, तुम्ही ट्रक पेक्षा ट्रॅक्टरने लवकर जाता. तसं नाही हो, वाहन चांगलं सांगा. म्हणले, गाड्याचे नाव आहे मोठ्या ऑडिओ गाडी, फॉर्च्युनर गाडी, तुम्ही लवकर जाता. लवकर जातो बरोबर आहे, पण ड्रायव्हर चांगला कोणता आहे हे सांगा, नाही तर लवकरच जावं. हे जसं आहे तसं ज्याला सुख वाढायचं आहे, ज्याच्या जीवनामध्ये सुखाचं वास्तव्य सातत्याने ठेवायचंय, वारकरी संप्रदायातली सकल संत मंडळी आणि त्यांचा सर्वांचा मनोभाव असा आहे की आपण सर्वांनी यारे यारे लहान यारे यारे लहान याची मनती
हो, वारकरी संप्रदायासाठी या संतांनी हे दार खुलं ठेवले. लहान थोर याती भलती नारी नर सर्वांनी इथे येण्याचा करावा विचार, न लगे चिंता करू. कुठलीच चिंता करायची, इकडे येण्याचा विचार करायचा आणि तोही विचार निसंशय करायचा आणि इकडे प्रवेश करायचा. वाढावया सुख, इथे सुख वाढतंय. सुख आणि सुख वाढण्याचं ठिकाण इथंच आहे. जेवढी संसाराकडे जाण्याची गर्दी वाढते तेवढी दुःख वाढण्याचा प्रवास आहे, सुख कमी होण्याचा प्रवास आहे. बरं का? बडबड करू नका, अजिबात बडबड करू नका. महिला मंडळी पुरुष भरतो तुम्ही परत व्यक्ती येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्या. पाठीमागा बडबड करू नका. इथं महाराजांनी काय सांगायचं? हो, ते तू वाढा जेवायचं. आता हे गावातले आपल्याला काही रस्ते माहित नाहीत मला, त्याच्यामुळे इकडे तिकडे बोलायचो. पळायचा प्रसंग आला सर्वांनी जागा मिळेल तिथे बसा आणि फक्त बोलू नका. कळलं? बोलू नका. कशी बसवायची म्हणते, बोलू नका, फक्त शांत आहे का. काय होतंय, विक्षेप होतोय. आमच्या माता मावल्या जर स्वयंपाक करायला लागल्या आणि स्वयंपाक करत असताना लहानाले दोन लेकरं एक खांद्यावर बसतंय, एक केस ओढतंय, पदर ओढतंय. एक दोन वेळेला शिस्तीत सांगितलं, पोराओ मला स्वयंपाक करायचा आहे. तुमच्या वडिलांना ड्युटीला जायला त्यांचं तेच चाललेलं मोठे. म्हणजे तुम्हाला स्वयंपाकात विक्षेप जमाना ना, आम्ही कीर्तनात किती सहन करायचं. म्हणून शांत बसा, एकदम शांत बसा. मिळेल जागा तिथे बसा, वाटावर बसू नका. ऐका, ज्याला सुख वाढावं वाटतं संतांनी इतका सुलभ मार्ग सांगितला आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो वाचेशी सुलभ. रामकृष्ण किती सोपा मार्ग सांगितलाय. आणि या सोप्या मार्गाचा विचार करून याच्यामध्ये प्रवेशिका ज्यांची झाली असे समग्र गोकुळवासी, गोपी, गोपाळ सवंगडी सर्वांनी विचार केला. बरे का? आणि या भक्तीची सेवा साधना करायची. भज भजायाम सेवा, भजन म्हणजे सेवा. आणि सेवा भगवंताची सुरू केली. तनो मनो जीवे चरणाशी लागावे असं जे म्हणतात संतांच्या सेवे भक्तीमध्ये, तसाच प्रकार भगवत भक्तीमध्ये ही रद्द झाली. अनन्यास चिंतयन्तो मां हे जना परिपासते. अशा प्रकारची तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतीपूर्वक. सतत भजन करणं, नामचिंतन करणं या गोपाळांच्या जीवनामध्ये घडलं. ऐका, परमात्म्याकडे जावं लागलं नाही, परमात्मा गोकुळात आला. विठ्ठला आणि परमात्मा गोकुळामध्ये आले. अवतीर्ण मथुरेत झाले आणि प्रकट गोकुळात झाले. आणि गोकुळामध्ये प्रकट झाल्याच्या नंतर प्रकार लक्षामध्ये घ्या. पहाटे 5 वाजता भगवान श्रीकृष्ण परमात्मेची मावळ
आणि तिने परमात्म्याचं थोडस रडणं आवाज ऐकला. म्हणून ती यशोदा मातेच्या त्या महलाकडे आली आणि पाहिलं लहान लेकराचा आणि लहान बारीक आवाज येतो. दरवाजा उघडला, आतमध्ये गेली तर यशोदा मैया शांत झोपलेली आणि शेजारी पाहिलं काय सुंदर बालक होतं महाराज. राजा सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी श्रीकळा लोपनिया. आपले डोळे बाहेर जरी असले ना तर देवाला आतून बघावं लागतं. डोळे आपले बाहेर आहेत, बरोबर आहे का? या बाहेरच्या डोळ्यांनी रस्त्याने चालताना काटे कुटे कडे वगैरे हे बघावं लागतं. परमात्म्याला असं पाहता येत नाही, परमात्म्याला आतून पाहिजे. अंतःकरणातून अंतरंगाने पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर जे जीवनाला मिळतं त्याचं नाव आहे अंत पार नाही लेखा आणि गोकुळीच्या सुखा. मस्त भजन करायचं तुम्ही, कुणीकडे प्रमाण दिलं मी तिथं येणार. आणि आपण सर्वांनी खेळीमेळी आनंदाने ही भगवत सेवा समोरच्यांना न कळता देवापर्यंत. तुम्हाला सांगतो काही माणसाला कीर्तन झाल्यावर म्हणलं काय कीर्तन इकडे रंगात आलंय आणि तुमचं काय चालू आहे? मला तुमच्यातच चाललंय, आम्हाला काय म्हणून आम्ही काही बोललो नाही, बरोबर आहे का? आता हे आपल्यातच असतं कीर्तन. एक माणूस तर त्याच्या पुढं कीर्तन संपल्या असं चालत धावत आल्याच्या नंतर मी म्हणलं काहीतरी चुकलंय आपला. माणूस अनोळखी धावत चालत आल्या म्हटल्यानंतर माझं लक्ष त्यांच्याकडे गेलं. म्हणलं खाऊ काका तुम्ही जास्त धावत बोलत आला, नेमकं काय भांडण? काय नाही म्हणला, सगळा तुमचंच चाललाय म्हणला अर्धा वाटा. हा मला निदान गुळ तर खाऊन द्या ना. आम्ही घाबरलोच ना म्हणलं विठाला विठाला. हे अंतःकरणातून परमात्म्याला पाहिलं ना सुख लागतं, सुख कळालं. आणि तिने पाहिल्याच्या नंतर ती सुखी झालेली आनंदी झालेली गवळण ती बाहेर पडली. बंधूला सांगितलं दादा तुला देवाने इतकं सुंदर बालक दिले. काय म्हणतेस हो? पूर्वीच्या काळामध्ये राजघराणे शाहीमध्ये पद्धत होती, एक काही महत्वाची सुखाची अनुकूल बातमी जर सांगितली तर लगेच त्याला काहीतरी बक्षीस द्यायचं. मग गळ्यातलं टाकीट असून सुवर्णाचा हार असून हातातलं काही कुडं असून काही असून लगेच दिलं जाईल. आता सांगणाराच काही काढून घेतलं जात, आता हातात दिलं जात नाही, कळलं? आणि तो हार तिला देऊन टाकला. ती त्या आनंदाच्या भरामध्ये बाहेर गेली वाड्याच्या आणि दिशेल त्या गवळणीला सांगू लागली
अशा कोवळणी ज्यांना ज्यांना ही माहिती मिळू लागली त्या आपापसात सांगू लागल्या पुत्र झाला यशोदेला. कळलं लागल्या सांगायला एकमेकीला. काय बातमी पोहोचायला काय वेळ लागत होता काय यांच्या ताब्यात दिल्यावर एका मिनिटात तालुकांची लहान महाराष्ट्र भेटला. हो आणि सर्व गोकुळात ही बातमी पोहोचली आणि एकीमेकीने एवढं सांगू लागल्या यशोदेला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. काही काही ऐकणाऱ्या संसारांनी थोड्या त्रस्त झालेल्या होत्या ना. काय लावलं ग म्हणजे कालपासून तेच चाललंय यशोदेला मुलगा झाला आणि यशोदेला काय गोकुळातच का झाली नाही काय आणि तेच तुम्हाला एवढं विशेष वाटतं. पाहा तिच्या तोंडात तेच काय असं विशेष बाकीच्यांना काय झाले नाहीत का. हो म्हणजे एवढे नका बोलू. बाकीच्याचे पोरं वेगळे तिला झालेलं पोरग वेगळे. म्हणजे कस काय त्या पोराला पाहिलं की हलूच वाटत नाही. म्हणजे विरोधातले जे असतात का काही त्यांना थोडास विशेष लक्षणाने सांगितलं की ते अंधारात जाऊन बघत काय असं आहे. आता सप्ताहाला त्याला क्रॉस होणारे लोक आहेत ना असे जवळून जातात वर्गणीवाल्याच्या पण देत नाही. वर्गणीवाले मी मागत नाही कारण ते नीट बोलत नाही आणि मग हे काय करणार कीर्तन संपल्यावर 11:30ला फोन लावतात कार्यकर्त्यातले एक जण म्हणजे सप्ताह समितीतले. म्हणले राम पुढे आता कीर्तन सुटलं म्हणले बाबांना वाटे लावले ना आता झोपायचं. झोपू नको म्हणलं इकडे याला म्हणलं काय काय नाही. गेला घरी तेवढ्या रात्री त्यांनी मंडळीला उठवलं चहा करायला होता आणि म्हणलं हे बघा तसं काही नाही बघा माझं मला काही गोष्टी पटत नाहीत म्हणून मी जरा थोडा माघारात असतो. या बाकी वर्गण अनेक 500 रुपये वाढवून आणि आपलं नाव घेऊ नको कारण याने आधी राडा केलेला असतो. दुहेरी अपमान होत असतो. दुहेरी कळालं देतात ते देत नाही असं तशा त्या गवळणी काही जी बोलणाऱ्या होत्या ना अगं काय यशोदेला मुलगा झाला आणि काय विशेष असेल तर ह्या गवळणी म्हणल्या पाहिलं ना बाळाला पाहिली वेधू लावी. पाहिल्याच्या नंतर त्या बाळाच्या वरची नजर आहे ना वेगळी करू. पाहिलं ना किती समाधान होतंय. दुसरी कोवळण म्हणली मी आज 8 दिवस झाले पाहिले 8 दिवस म्हणली मग म्हणली काम करताना तोच दिसतोय. कोणी काही घरातले काही सांगितलेलं ऐकायला ना त्याचाच आवाज ऐकायला प्रत्येक क्षणाला त्याची स्मरणिका होती. तो दिसतोय आता दृष्टी पुढे या कोवळणीच्या काही विरोधाभासात बोलणाऱ्या होत्या त्या म्हणल्या बघू तर पायाला काय हे लोकांना नाव ठेवणारे जे असतात ना ते बरोबर भगवंताच्या पुढे आणि कोणाचं चाललं नाही चालणार नाही त्यांनी डोकं चालू नाही मी हात जोडून सांगत असतो.
अजिबात चालायचं नाही. दुसरीकडे जागा आहे. आता इकडे अंगात वले असतात ना, त्यांना लोक नाव ठेवतात. दुसरे लोक एखाद्याची माता भगिनी महिला तिच्यामध्ये जर तो प्रकार असला अंगात तर बाकीचे पुरुष म्हणते घरच्याचं काम नाही का लक्ष द्यायचं, मोक्कार सोडले. मोक्कार म्हणजे दुसऱ्याच्या घरात असलं की मोक्कार. आणि दुसऱ्या महिन्यात याचीच घुमायला लागली. आता अवघड झालं. आणि हे तिसऱ्या महिन्यात तुळजापुरात ताट आणायला हे सगळ्यावर येत असत. लोकांचे गुडघे चमकायला लागले, नाव ठेवायचे नाही. आपले सुद्धा 15 दिवसांनी चमकणार आहे. लिखित काय गरज आहे? ज्याची त्याची भक्ती, ज्याची त्याची सेवा, ज्याची त्याची श्रद्धा असते, कोणालाही नाव ठेवू नये. कळालं? त्या गवळणी ज्या बोलत होत्या त्या पाहायला जाऊ लागल्या आणि पाहिल्याच्या नंतर त्या परमात्म्याला पाहिलं. का म्हणे छंदेन मन मोहिले गोविंदे. त्यांच्या मनाला मोहून टाकलं. असा परमात्मा वेड लावत होता. त्या परमात्म्याविषयीचा अंतःकरणात भाव या सगळ्या लहान थोरांचा वाढता राहिला आणि त्याच्यातून त्यांच्या जीवनातलं दुःख गेलं. सर्वांगीण सुख प्राप्त झालं. एवढंच नव्हे, अहो त्यांचे व्यक्तिगत जीवन बदलले यात काही नवल नाही, पण गोकुळातलं स्थानिक सर्व चरित्र बदललं. भौतिक स्थिती बदलली. चिंता म्हणून गोकुळात राहिली नाही, दारिद्र्य म्हणून गोकुळात राहिलं. चिंता ते पळाली प्रवेश भितरी केला देवी. देवाचा प्रवेश झाला, चिंता गेली पळून. दैन्य दारिद्र्य त्याला त्रास व्हायला लागला, ही निघून गेली. लक्षात घ्या, आपल्याला जरी कुणी त्रास देण्याचा काही प्रयोग केला तर आपण स्थिर राहिलं पाहिजे, धीर या स्थितीने राहिलं पाहिजे. काय होत नाही. एका परिवारातल्या परिवार प्रमुखाला सहज चालता चालता शनी महाराजांनी भेटले. म्हणले जय हरी. म्हणले जय हरी. कोण? म्हणले शनी. बाबा कशाला भेटले? शनी भेटलेत म्हणले. आता त्या परिवारात आनंद चाललेला होता. गुन्ह्या गोविंदाने राहत. म्हणले महाराज काय मत आहे तुमचं? काय सेवा करू? काय नाही म्हणले. उद्या तुमच्या घरात येणार आहे म्हणले. लय मजात चाललंय तुमचं. आता यांना असं वाटलं मजात चाललंय, शनी महाराज येणार म्हणजे आता आपला जे हरीच होणार. सोपे का? या म्हणले. नाही म्हणलं तरी येणार होते, या म्हणलं तरी येणार. दुसऱ्या दिवशी शनी महाराजांनी प्रवेश कसा केला ऐका. स्वयंपाक करणाऱ्या घरातल्या ज्या महिला होत्या त्यांच्या महिलाच्या विचारामध्ये, स्मरणामध्ये थोडासा अपभ्रंश म्हणजे निर्माण केलं. आणि त्याच्यामध्ये काय झालं, त्या संभ्रमामध्ये त्या भाजीमध्ये मीठ टाकायचं विसरले. भाजी तयार झाली, स्वयंपाक सुंदर झाला आणि प्रथमतः त्या घरातले जे प्रमुख व्यक्ती, त्या प्रमुख व्यक्ती जेवायला बसल्या. एक जणाला माहित होतं शनी प्रवेश करणार आहे. त्याने पहिला घास तोंडात घेतला, अजिबात मीठ नसलेली भाजी लागली, पण त्यांनी त्याचा उच्चारच केला नाही. शेजारी लहाने बंधू होते, ते म्हणले आपल्या सगळ्यातला मोठा बंधू सारखा फिरणार आहे, कारभारी माणूस आहे आणि त्याला मीठ लागणार ना, आपण कशाला बोंबलायचोय. मिठाला म्हणून ते बाकीचे काही बोलले नाही. यांच्या बंधूंचं जेवण झालं, हे बाहेर गेले. लक्षात घ्या, सगळे लेकर जेवायला बसले. त्याच्यातल्या 2-4 लेकरांनी हे जेवत असताना पाहिलं. ते जेवायला बसले, त्याच्यातही त्यांना मीठ लागलं नाही. ते म्हणले पप्पा तीन जेवले तर आपण कशाला बोलायचं, काय कमी जास्त. त्यांनी तसंच खाल्लं. लेकरांचे भोजन झाल्याच्या नंतर सगळ्या महिला जेवायला बसल्या आणि पहिलाच घास घेतला तर मीठच नाही त्याच्यात. नुसतं एकीमेकीकडे पाहिलं आणि सगळ्यांनी पोटभर जेवण केलं, पण मीठ नाही उल्लेख केला नाही. का नाही?
सगळे पुरुष मंडळी जेवलेत म्हणजे त्यांनी काही उल्लेख केला नाही, लेकरं जेवलेत त्यांनी उल्लेख केला नाही, आणि आपण आता कशाला बोलायचं? तेही बोलल्या नाही. घरातलं कोणीच बोललं नाही. मीठ कमी पडलं याचा उल्लेख झाला नाही. शनी महाराजांनी घराला राम राम केला, दुपारी 11च्या आत गेला. विठ्ठला विठ्ठला. शनी आणायचा एका मारुती घरात ठेवायचा हे आपण ठरवायचं. आपल्यावर लहान लेकरांनी अभ्यास करायचा का पुढे गणना काटण्याची तयारी ठेवायची हे त्यांनी ठरवलं. महाराजांना काय दोष आहे? कीर्तन झालं, कुंडली राष्ट्रीय फळ निघाले महाराज. हे खरं संत पुढच्या त्याला काय हे ज्याने त्याने त्याचा विचार. म्हणून साधू संत वेळोवेळी ही प्रेरणा देतात. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणा देतात. आपण मी म्हणतो कीर्ती मिळवणं फार अवघड आहे. कळालं का? कीर्ती मिळवणं फार अवघड आहे. मी म्हणतो एवढं तरी मिळवलं पाहिजे जीवनात, आपल्याला सुखाने कसं राहता येईल, जगता येईल. बस. लोकांना सुख वाटायचं सुद्धा अवघड आहे, कीर्ती मिळवणं अवघड आहे. पण मला वाटतं स्वतः सुखाने जगायचं आपल्या हातात आहे. कळालं? निर्व्यसनी राहणं आपल्या हातात आहे का नाही? आपल्या हातात आहे का नाही? तरी एक बहादर मला भेटला म्हणला, महाराज आपल्या मनात कधीच तसलं येत नाही, पण लोकांचा आग्रह असतो. आता बघा याला काय औषध आहे? मी म्हणलं लोकांच्या आग्रहाला कशाला बळी पडत असतात? तुम्हाला समजत नाही काहीच नाही. नाही म्हणले आता काय केलंय, 2-3 महिन्यापासून ना बंदच केलंय. आपल्याला लई त्रास व्हायला लागला, बंदच केलंय. मी म्हणलं चांगलं झालं, तुमच्या परिवाराचं तुमचं कल्याण होईल म्हणलं. बंद केलं म्हणजे हो. हे तुमच्या संख्या जोडीदार कोण आहेत म्हणजे? आमच्याच गावचे प्रतिष्ठित नागरिक सदस्य ग्रामपंचायती म्हणजे तुमच्या संघात असतात. आमची जोडी फुटतच नाही म्हणजे. हो म्हटलं मग 24 तास तुम्हाला ते सोबत आहेत, तुमचे काही काम असते म्हणले ते संघच असते, त्यांचे काम मी त्यांच्या संघ असतो म्हणले. आमची जोडी फुटत नाही म्हणले. इतका जीवाणा तुमचा कशामुळे बसलाय, काय कारण काय? काय नाही म्हणले. 2-3 महिने झाले म्हणले बंद केली. पण आता हे संघ फक्त आग्रह करायला, ह्यांनी आग्रह केला की घेत असतो म्हणला. आग्रह करणारा माणूस संघ घेऊन हिंडत म्हणल्यावर हे सोडीत असते. ज्याने त्यांनी ज्याच्या त्याच्या नुकसानी केल्या, नुकसानी स्वतःनी केल्या, आणि मिटवायला जगापुढे घराने मांडणारी लोक आहेत. जगापुढे घराने मांडायची काही गरज नाही. बंधूतला वाद आहे, दोघांनीच बसायचं. तुझी माझी आई एक आहे. कळालं का? आपण दोघांनी तुझं म्हणणं काय मी ऐकावं, माझं म्हणणं काय तू ऐकावं. कशाला तमाशा? काळ्या पोटावाले श्रीमंत 5-5 मजली बंगले झाले, आणि आपण नाक कष्ट करतो का नाही कष्ट? म्हणून आपल्या सुखासाठी आपण प्रयत्नशील राहणं. ऐका, गोकुळ भूमी अशी वृंदावन तिकडची आपल्यासारख्या 50-50 एकर जमिनी नाहीत त्यांना, आणि असल्या तरी इतके सोयाबीन, उडीद, ऊस वगैरे होत नाही. तरी सुद्धा गोकुळवासी इतके सुखी आपण नाही. त्याचं काय कारण? त्यांची परंपरा, परमात्म्याला ते विसरत नाहीत. विठाला विठाला आपण परमात्म्याला विसरतो असं नाही. आपण सुद्धा परमात्म्याचं स्मरण करतो, साधना करतो, एवढा यज्ञ करतो का नाही? आपण अर्थ खर्च करतो, अन्नदान करतो, पुष्कळ करतो, पण आपल्या करण्यामध्ये, वर्तनामध्ये कमी पडतो. कळलं का? कशात कमी पडतो आपण? आपल्या वर्तनामध्ये कमी पडतो.
इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली, आचारो परमो धर्म. मृत्यू लोकात ज्याला जगायचंय त्याचा आचार फार महत्वाचा आहे. आचार्योपासनम शौचम. कळालं? आणि हे ज्यांच्या जवळ आहे त्यांचं जीवन सदा सुखी आहे. एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, आसनी शयने सदा हरीचे चिंतन. अशांचं जीवन सातत्याने सुखी. कोण होते ते? तर गोकुळातले लहान थोर मंडळी. परमात्म्याला पाहिलं, आनंद मानू लागले आणि परमात्मा आता रंगत असतानाच्या अवस्थेमध्ये आले. रंगत असतानाची परमात्म्याची अवस्था म्हणजे आज काल्याच्या कीर्तनामध्ये ज्याचं चरित्र सांगितलं जातं ती दोनच अवस्था आहे. एक रंगत असताना, दुसरी गायी राखत असताना. रंगत रंगणी चोरीत लोणी, गावोनी धरिती बांधिती चरणी देती गहाण. यशोदे साय. रंगत असतानाचं चरित्र परमात्म्याचं. काय चरित्र केलं रंगत असताना परमात्म्याने? एके दिवशी भगवान उठले. पहाटे यशोदामाई उठली तर लगेच उठून बसली आणि बाहेर आल्या. यशोदामाई बाहेर आले की देव सुद्धा ते तिच्या पाठीमागच बाहेर आले. आणि बाहेर आले, शेजारच्याचा दरवाजा उघडा दिसला. शिरली त्याच्यात. त्या शेजारच्या गवळणीने डेरा ठेवलेला मुसळण करण्यासाठी, त्याच्यामध्ये दही टाकलेलं आणि ती पाणी आणण्याकरता गेली. तेवढ्या वेळेत देवानी त्याच्यात प्रवेश केला. बसले. डेरे काय लहान नव्हते, कळालं का? त्याचं वर्णन केले. घुम घुम करती डेरे घुमती, आनंदाच्या गवळणी छंदे छंदे. कळालं? अशा त्या डेऱ्याचा आवाज यायचा. त्या डेऱ्यात परमात्मा प्रवेशले. ती गवळण पाणी घेऊन आली आणि घुसळण सुरू केलं. तासभर झालं घुसळण चालू, पण काही लोणी वर यायला तयार नाही. कळालं? हे वारकरी संप्रदायाला कळालं पाहिजे. वारकरी संप्रदायातल्या अनुग्रहित सर्व मंडळीला कळायला पाहिजे. तासभर झालं वर लोणी येईना. शेजारणीला आवाज दिला. अगं म्हणली इतक्या वेळ झाले घुसळण करते, लोणी यायला तयार नाही. काय झालंय? म्हणली त्याच्यात काही पडलं असलं तर बघ, खराब झालं असलं तर. कोणी बांगड्या मागे घेतल्या आणि हात घातला, या बाबाचे केस लागले. तिने पकडले आणि उचलला तर हा डेऱ्यात उभा राहिला. देव कृष्ण अरे म्हणली डेऱ्यात कधी शिरला होता आणि तू जाय ना का म्हणली, पण आतमध्ये तुझ्या डोक्याला रवी लागली असती, किती अवघड आहे. तो म्हणला अजिबात नाही, आमच्या तिघाची युती झाली. रवी, मी आणि लोणी. त्या रवीने लोणी तयार केलं आणि झालेलं लोणी माझ्याकडे आलं आणि आलेलं लोणी मी स्वीकारलं. म्हणजे गवळण म्हणजे त्याच्यामुळेच ओळखून येत नव्हतं. आणि हे ज्ञान याचा अभ्यास राजकारणातल्या लोकांनी केलाय. आपल्याला जुळानाच आहे. एक घुसळायला असतो, दुसरा त्यात हाणायला असतो. आणि आपले म्हणते लय भारी बोलतोय. लक्ष द्या एक वेळेला, आणि तुमच्या हितासाठी उभा आहे, तुमचं कल्याण करणार आहे. एक वेळ संधी द्या, लहान थोरांचं लक्ष इकडे द्या, तुमचं कल्याण करणार आहे. माग बसलेले म्हणजे आता आपलं गाव सुधारायच्या मागे. काय माणूस बोलतोय हो, इतका खरं माणूस बोलणारा आणि गाला नाही. आणि या आपण सगळे एकजुटीने मतदान करतो, ते निवडून येतो आणि डायरेक्ट मुंबईला 3 मजली बंगला गेली. मुंबईमध्ये बर का, निवडून आल्यावर ते मुंबईला 3ऱ्या मजल्यावर, म्हणजे निवडून आलेलं मुंबईला 3ऱ्या मजल्यावर, आणि निवडून देणारे 2 गावात, आणि कल्याण पनवेल रोड मध्ये दोन्हीच्या. मुंबई पलीपूर, आपण अलीपूर आणि कल्याण दोन्हीच्या मध्ये. होईल का? नाही होऊ शकत. मला सांगायचं तात्पर्य संप्रदायातल्यानी सुद्धा ह्या युक्तीचा विचार त्याच्यामधून घ्यावा. देवाने सांगितलं मी लोणी खाल्लंय. अरे म्हणली वेड्या, तू मागितलं असतंस तर सगळं तसंच दिलं. नाही,
आता पोहणाऱ्याला नुसती माहिती सांगितली, असं पाणी पोटाखाली घ्यावं लागतं, असा आनंद येतो आणि खरोखर दररोज स्नान करायला जायला पाहिजे, मोठ्या डोहात पोहायला पाहिजे, तलावात पोहायला पाहिजे, असं किती दिवस त्याला माहिती वर्णन केलं त्याचं पोट भरत अजिबात नाही. पाण्यात उडी टाकून पोहण्याची मजा घेतली त्याला समाधान लागतं. तसं गवळणीला देव सांगतात, मला प्रत्यक्ष निघत असलेलं लोणी तिथली तिथं खायला मिळालं, बस मी याच्यापेक्षा काय सांगू. आणि त्या गवळणीला अशी प्रीती जडली महाराज, परमात्म्याला बाहेर घेतलं, अंग पुसलं आणि पुन्हा यशोदेकडे आणून ठेवलं. ही रंगत असताना केलेली लीला आहे. पुन्हा काय लीला केली, यशोदा माता घरातलं काही काम करत असताना रात्रीचे जेवणाचे खरकटे भांडे स्वच्छ करायला बाहेर ठेवले बरं का, आणि काही स्वच्छ भांडे आतमध्ये. देवाने काय करायचं, रांगात रांगात चांगले भांडे बाहेर आणून ठेवायचे, खरकटे आत नेऊन ठेवायचे. यशोदा म्हणली, काम तर काहीच नाही पण वाढविल्याशिवाय राहत नाही. म्हणून एक दोरी घेतली आणि देवाच्या पायाला दोरी बांधली आणि दुसरा टोक दोरीच्या हातात घेतला. कशाला बांधू म्हणून असं पाहत होती, तेवढ्यात कोपऱ्यामध्ये उखळ दिसतो.